राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आतापर्यंत आलं असून 1967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार असून प्रति शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती आता जी रक्कम येणार आहे ती डीबीटीच्या अंतर्गत आता 2 टप्प्यांमध्ये 2 हप्त्याची रक्कम येणार आहे। बघा, नमो शेतकरी योजना 9वा हप्ता 2000 रुपये रक्कम आणि 10वा हप्ता 2000 रुपये रक्कम अशी दोन्ही हप्त्यांची 2 टप्प्यांमध्ये पूर्णपणे हे 4000 रुपये शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असून लाखो शेतकरी बांधवांना आता चांगला दिलासा मिळणार आहे। मग चला, हे जे आता नमो शेतकरी योजनेचे पूर्ण पैसे शेतकरी बांधवांना दिले जाणार आहेत, हे पैसे कशा पद्धतीने वाटप होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी हप्ता आता जमा होणार आहे ती माहिती बघणार आहोत। कारण कोणत्याही क्षणी तुम्हाला आता मोबाईलवरती मेसेज येईल की तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे हे जमा झालेले आहेत आणि तसा मेसेज आला की लगेच तुम्ही समजून जाल की सरकारच्या माध्यमातून आपल्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यात आलेला आहे। तर चला मग या ठिकाणी आता संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। महत्त्वाची माहिती पाहण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका। तर चला संपूर्ण अपडेट पाहू। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी अखेर मोठी घोषणा झालेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा। बघा इथं स्पष्टपणे काय सांगितलं आहे, राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी अपडेट समोर आली। राज्य सरकारकडून अखेर नमो शेतकरी योजनेचा हप्ता पूर्ण शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। आता 1 हप्त्याचे नाही तर 2 हप्त्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। बघा, आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळत आहे तर 9वा हप्ता जो मिळाला नव्हता ना, तर आता त्याचे 2000 रुपये, इकडे लक्ष द्या, त्या हप्त्याचे 2000 रुपये एवढंच नाही तर 10व्या हप्त्याचे पण 2000 रुपये, असे दोन्ही हप्त्याचे किती रुपये झाले, हे 4000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। बघा, तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज आता कोणत्याही क्षणी येईल, कारण की पैसे वाटपाची प्रक्रिया डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून करणार असल्याचं सरकारने सांगितलंय। म्हणजे एकदा तिकडून पैसे वाटप सुरू झाले की पैसे यायला काय खूप उशीर लागणार नाही, 1 दिवस 2 दिवस काय उशीर होणार नाही, तर डायरेक्ट अर्ध्या तासाच्या आत 25 मिनिटांमध्ये ते 30 मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा झालेले तुम्हाला दिसतील। बघा, आता हे 2 टप्प्यामध्ये पूर्ण पैसे सरकार देणार आहे आणि रक्कम ही पूर्ण डीबीटीच्या अंतर्गत असल्यामुळे हे तुमच्या बँकेच्या खात्यावरती 4000 रुपये पूर्णपणे जमा होणार आहेत असं पण आपण म्हणू शकतो। यामुळे तुम्हाला कोणतीच काळजी किंवा चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही। मग चला, हे 4000 रुपये आता आज रात्रीपर्यंत येणार की उद्या सकाळपासून वाटप होणार याबद्दलची पण माहिती तुम्हाला सांगतो की दुसरीच कोणती तारीख आहे ते पण सांगतो। कारण आता फक्त नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये येणार नाहीत तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता पण द्यायला उशीर झाला, यामुळे शेतकरी नाराज झाले होते। आता शेतकरी नाराज राहू नये याकरिता नमो शेतकरीचे तर 2 हप्त्याचे 4000 येणार, पण पीक नुकसान भरपाईचे पण शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती काहींना 17000 रुपये, काही शेतकऱ्यांना 18000 रुपये तर काही शेतकऱ्यांना 20 ते थेट 22000 रुपयांची रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यावरती दिली जाणार आहे। म्हणजे बघा, सरकारने एक नाही तर आता 2 मोठे निर्णय घेतलेत। बघा, आता पीक विमा नुकसान भरपाईचे पण पैसे तुमच्या खात्यात येतील, नमो शेतकरीचे पण पैसे येतील। हे सर्व पैसे आता नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी जमा होणार आहेत। जर या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पूर्णपणे पैसे मिळून जातील। येणारी रक्कम पूर्ण डीबीटीच्या अंतर्गत ही तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा होईल। त्यामुळे तुम्ही काळजी किंवा चिंता करत बसू नका। सरकारने आता सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो। सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी ही शेतकऱ्यांसाठी आता समोर आलेली आहे आणि यामुळे लाखो शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होऊ लागलेले आहेत। मग चला, पैसे वाटप कधीपासून सुरू होत आहे, पीक विमा नुकसान भरपाई
भरपाईचे पैसे आता कसे मिळवायचे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता कधी जमा होईल, पैसे आता पूर्णपणे मिळवण्यासाठी काय करावं लागेल, सर्व माहिती आता राहिलेल्या व्हिडिओत आपण पाहूयात। आता वेळ संपलेली आहे, पैसे आता येणार आहेत आणि शेतकरी बांधवांनो आता संपूर्ण माहिती आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो। यासाठी आता राहिलेला थोडासा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। बघा इथं काय सांगितलेलं आहे, आलेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा देणारी अपडेट ही समोर आलेली आहे। राज्य सरकारकडून अखेर नमो शेतकरी योजनेचा हप्ता पूर्णपणे दिला जाणार असून शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत ही पूर्ण रक्कम आता जमा केली जाणार आहे आणि लाखो शेतकरी बांधव या ठिकाणी चांगलेच खुश होणार आहेत असं पण आपण म्हणू शकतो। त्यामुळे कुणीही काळजी किंवा चिंता करत बसू नका। सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय आता या राज्य सरकारने घेतलेला आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे या रकमेचं वितरण केलं जाणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। त्यामुळे तुम्ही चिंता करत बसू नका, हे सर्व पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता टाकले जातील। बघा या ठिकाणी काय अपडेट आलेले आहे, स्पष्टपणे इथं सांगितलं आहे। बघा पीक विमा नुकसान भरपाई या ठिकाणी पूर्ण दिली जाणार आहे। पीक विमा नुकसान भरपाईचे काही शेतकऱ्यांना 20,000 रुपये, कोणाला 22,000 रुपये आता दिले जाणार आहेत आणि तुमच्या पण खात्यात हे पैसे येणार आहेत। फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असणं गरजेचं आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा 2,000 रुपये, 10वा हप्ता 2,000 हे 4,000 रुपये जमा होतील आणि 22,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे पण तुमच्या खात्यावरती आता येतील। बघा पुढे सांगितलं आहे, नमो शेतकरीचे 2 हप्ते 2 टप्प्यात 4,000 रुपये येणार आणि आता पूर्ण रक्कम ही सरकार डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना देणार आहे। त्यामुळे कोणीही काळजी करू नका। पण इथं पुढे सांगितलं आहे की आता ही रक्कम सरकार थेट खात्यावरती देणार असून ही 2 कामे करा, लवकर पैसे लगेच तुम्हाला मिळून जातील। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे शेतकऱ्यांनी केली नाहीत तर पैसे मिळणार नाहीत। होय, आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल किंवा तुम्हाला आता पीक विम्याचे पण पैसे पाहिजे असतील तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली महत्त्वाची ही 2 कामे आता काही झालं तरी तुम्हाला करावीच लागतील, तरच सर्व पैसे जे आहेत ते बँकेच्या खात्यावरती येऊन जातील। मग नेमकी आता कोणती 2 कामे करायची आहेत तर चला ती पण माहिती आपण बघूया। जर तुम्ही म्हणाल ही 2 कामे जर आम्ही नाही केली तर काय होईल, तर बघा जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे तर 20-22,000 रुपये जे भेटणार होते ते तर मिळायचेच नाहीत। पण नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये ही जी 4,000 रुपये सरकार देणार आहे हे पण तुम्हाला मिळणार नाहीत। त्यामुळे आता हे सर्व पैसे पाहिजे असतील तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे तुम्हाला करायची आहेत। मग चला आता कोणती 2 कामे करायची आहेत आणि हे पैसे वाटप नेमकं कोणत्या जिल्ह्यातून सर्वात आधी सुरू होत आहे, कोणत्या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, आता याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहूयात। तर बघा आता लक्ष द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कोणकोणत्या 10 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार आहेत ते आपण पाहूयात। बघा यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव GR मध्ये आलेलं असून नुकसान भरपाईचे प्रति शेतकरी कोणाला 13,000 रुपये मिळतील, कोणाला 20,000 रुपये, कोणाला 15,000 रुपये हे मिळून जातील। काळजी करू नका। तर काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे 20,000 रुपये रक्कम पण दिली जाणार आहे। आणि बघा आता नाशिक जिल्ह्याचं नाव यादीत असल्यामुळे नमो शेतकरी योजनेचे पण 4,000 रुपये या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्वात आधी जमा होणार आहेत। जर कोणी या जिल्ह्यातील राहणारे असेल तर त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असून आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत 4,000 रुपये पूर्ण जमा होतील आणि नक्कीच तुम्हाला आता दिलासा मिळेल। तुम्ही काळजी करत बसू नका। सरकारची मोठी घोषणा झालेली आहे आणि शेतकरी पण आता खुश झालेले आहेत। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आतापर्यंतची दिलासा देणारी अपडेट आहे असं पण आपण म्हणू शकतो। तर बघा आणखीन कोणकोणते जिल्हे आहेत ते पण या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करणार आहोत। एकंदरीत जर विचार केला तर आता नाशिक जिल्ह्यातील या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता दिले जाणार आहेत। नमो शेतकरीचे पण पैसे आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पण पैसे हे सर्व मिळणार असल्याने बळीराजाला आता चांगला मोठा दिलासा मिळतोय असं पण आपण म्हणू शकतो। त्यामुळे आता कोणीही काळजी किंवा चिंता करत बसू नका। सर्वात मोठा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे। तर चला आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि पीक विमा नुकसान भरपाईचे 20,000 रुपये दिले जाणार आहेत। आता त्या जिल्ह्यांची आपण नावं पाहूयात, यादी बघूयात। आता यादी पाहण्यासाठी राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पहा आणि महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितलेली 2 कामे
पण करायची आहेत. जर ती 2 कामे केली नाहीत तर मग हे पैसे भेटणार नाहीत, ही पण गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. मग आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील याबद्दलची पण आता संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला, जेणेकरून तुम्हाला पण संपूर्ण अपडेट बघायला मिळेल. जर महत्त्वाची ही 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटणार नाहीत, ही देखील गोष्ट आता लक्षात घ्यावी लागेल. मग आता कोणती 2 कामे करायची आणि आणखीन कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्व पैसे जमा होणार आहेत, आता ती माहिती आपण बघूयात. कारण की 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा डायरेक्ट पैसे यायला आता सुरुवात होणार आहे. पूर्ण पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती दिसणार आहे. आता मोबाईलवरती प्रत्येक शेतकऱ्याला 3 मेसेज येतील. पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा झाल्याचा एक मेसेज येईल, त्यामध्ये 18,000 रुपये क्रेडिट युअर अकाउंट जमा झाले म्हणून येईल. जर असे 18,000 रुपये 20,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला तर लगेच समजून जायचं आपल्याला पीक विमा किंवा नुकसान भरपाईची रक्कम सरकारने दिलेली आहे आणि ते पैसे तुम्ही बँकेत जाऊन लगेच काढून आणू शकता. ते पैसे पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होत असतात. यानंतर तुम्हाला पुढचा अजून एक दुसरा मेसेज येईल, तो म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा 9वा हप्ता क्रेडिट युअर अकाउंट 2,000 रुपये म्हणून येईल. त्यावरती नाव पण असेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि 9वा हप्ता आणि 2,000 रुपये देतील रक्कम असेल तर समजून जायचे नमो शेतकरीचे पण पैसे सरकारने आपल्याला दिले आणि 10वा हप्ता पण याच पद्धतीमध्ये आपल्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे, ही पण गोष्ट आता लक्षात घ्या. मग चला आता हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी दिले जाणार आहेत आणि कोणती 2 कामे शेतकऱ्यांना करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहूयात. बघा लक्ष द्या, या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार कोणते जिल्ह्यात आपण पाहत आहोत. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता यामध्ये आपल्याला पुढील क्रमांकाचा जिल्हा एक बघायला मिळत आहे. त्या जिल्ह्याचं नाव आहे रत्नागिरी जिल्हा. बघा आता रत्नागिरी जिल्ह्यातील 52,628 शेतकऱ्यांना 98,45,00,000 रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 42,322 शेतकरी बांधवांना 79,05,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेले आहे आणि यामुळे शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत आणि पूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असून शेतकऱ्यांना चांगला मोठा दिलासा मिळणार आहे. बघा या ठिकाणी 98,45,00,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती आता पूर्ण पैसे मिळणार आहेत. 52,628 शेतकऱ्यांना, काहींना 20,000 रुपये, काहींना 17,000 रुपये दिले जाणार आहेत, काहींना या ठिकाणी अक्षरशः 25,000 रुपयांपर्यंत पैशांचं वाटप केलं जाणार आहे. आणि नमो शेतकरी योजनेचे 9व्या आणि 10व्या हप्त्याचे ते पैसे तर वेगळेच, ते 4,000 रुपये अशी मोठी रक्कम मिळणार आहे. कारण या जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली 2 कामे तर केलेली आहेत आणि यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे जमा होतील. मग आता जर सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्ही केली नसतील तर मग तुम्हाला नमो शेतकरी योजना आणि हे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळायचे नाहीत. मग चला आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचं काम करूयात, जेणेकरून तुम्हाला कळेल की नेमकी कोणती कामे करायची आणि जशी ही कामे कराल तसे पैसे लगेच तिकडून वाटप सुरू झालं की अर्ध्या तासामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला तर नक्कीच राज्य सरकारच्या माध्यमातून मिळू शकतो. बघा आता आलेल्या माहितीनुसार पैसे वाटपाच्या यादीत आणखीन पुढचा कोणता जिल्हा आहे तर चला पुढच्या एकदा जिल्ह्यांची नावे सांगतो, त्यानंतर कोणती 2 कामे करायची ती बघूयात. आता नमो शेतकरी योजनेचे पैसे आजच रात्रीपर्यंत येणार की उद्या सकाळपर्यंत येणार की दुसरी कोणती तारीख आहे ती पण माहिती लगेच तुम्हाला दाखवणार असून आता महत्त्वाचा व्हिडिओ इथून पुढे लक्ष देऊन ऐकत चला. तर बघा यामध्ये पुढील क्रमांकाचा एक जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे, तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आहे. 42,322 शेतकऱ्यांना 79,05,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. हे पैसे पूर्ण खात्यात जमा होणार आहेत. नमो शेतकरी योजनेची पण 2 हप्त्याचे 4,000 रुपये या ठिकाणी आता येणार आहे. तर चला आणखीन कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आणि कोणती 2 कामे करायची ती माहिती आता मी तुम्हाला लगेच सांगतो. बघा शेतकरी बांधवांनो, आता लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन पाहत चला. बघा या ठिकाणी आता पूर्णपणे शेतकरी बांधवांनो पैशांचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावरती केलं जाणार आहे. आता या ठिकाणी डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण रक्कम ही खात्यावरती येणार असून लाखो शेतकरी बांधव हे चांगलेच खुश होणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करत बसू नका किंवा चिंता करत बसू नका. पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असून शेतकरी बांधवांनो एक मोठा दिलासा नक्कीच तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून
माध्यमातून मिळेल असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. बघा, आता आलेल्या माहितीनुसार राज्य शासनाने असा काही निर्णय घेतलेला आहे की त्यामुळे लाखो शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झालेले आहेत आणि शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण रक्कम ही DBTच्या अंतर्गत दिली जाणार आहे. त्यामुळे कुणीही काळजी करत बसू नका किंवा आता चिंता पण करत बसू नका, कारण की पैशांचं वाटप हे पूर्णपणे आता काही झालं तरी होणारच आहे. तर बघा, यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे, तो म्हणजे रायगड जिल्हा. नमो शेतकरी योजना आणि या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाईचे पण पैसे लवकर येणार आहेत. जर या जिल्ह्यातील कोणी राहणारे असाल तर तुम्हाला आता नमो शेतकरीचे 4,000 रुपये 2 टप्प्यात नक्कीच मिळतील. यानंतर अजून बऱ्याच जिल्ह्यांमध्ये बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली, बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या पैशांचं वितरण हे पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण केलं जाईल. त्यामुळे कोणीही काळजी किंवा चिंता करत बसू नका. सर्व पैसे हे तुम्हाला मिळणार आहेत. आणि शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही म्हणत असाल मग पैसे मिळणार आहेत, पण पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 कामे सरकारने करायला सांगितले आहेत. तर बघा शेतकरी बांधवांनो, यातील पहिलं काम आहे ते म्हणजे आपल्याला काही झालं तरी लवकरात लवकर EKYC करायची आहे. जर EKYC केली नाही तर अडचण निर्माण होऊ शकते, मग पैसे मिळणार नाहीत. EKYC करा आणि आधार कार्ड आपलं मोबाईल नंबरशी लिंक आणि बँक खात्याशी मात्र संलग्न करून ठेवा, जेणेकरून येणारी रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती DBTच्या अंतर्गत पूर्णपणे जमा होईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका. तर चला, आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यात नमो शेतकरीचे पैसे जमा होणार आहेत, तर यामध्ये विदर्भातील सर्व जिल्हे, मराठवाडा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात पैसे येणार. पण पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्येही टप्प्याटप्प्याने पैसे आपल्याला जमा होतानाच बघायला मिळेल. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील अर्धे जिल्हे आणि दुसऱ्या टप्प्यात अर्धे जिल्हे असं 2 टप्प्यात पूर्ण पैशांचं वितरण खात्यावरती केलं जाईल. त्यामुळे काळजी करत बसू नका. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता पूर्ण पैसे हे तुम्हाला मिळून जातील, ही एक आतापर्यंतची खुश खबर आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.